नमस्कार. हा माझा पुढचा लेख. विषय आपला नेहमीचाच बिबट्या. तर ह्या गोष्टीला म्हणजे ह्या लेखाला बिबट्यावरच्या लेखाला मी नावच दिलेले जय हो बिबट्या. असो, तर हा माझा लेख असा. मोबाईल आपण पाहतो, यूट्यूबवर, गुगलवर असे दाखवतात की रस्त्यावरून 2 व्हीलर 4 व्हीलर ज्या पळतात त्या गाड्यांच्या मागे मागे एखादा बिबट्या धावतो. आता 4 व्हीलरवाले थोडे सेफ तरी असतात, बाहेरून मध्ये कोणी येऊ शकत नाही, काचा बंद केले की बिनधास्त. पण 2 व्हीलरवाल्यांना तर काहीच करता येत नाही. वन्य प्राणी सहजपणे त्यांच्यावर हल्ला करू शकतात, हो ना. हेल्मेट असलं तरी काय झालं, पूर्ण सेफ थोडंच आहे. आणि आता तर रेल्वे रुळावरून धावणाऱ्या ज्या ट्रेन असतात त्या ट्रेनच्या बाजूबाजूने देखील डब्यावर झेप घेणारे वाघ कॅमेऱ्यात दाखवले आहेत. आता विचार करा, या कलियुगामध्ये बिबट्यांचे युग किती दिवस आणखी चालणार. गल्लीत बिबट्या, कॉलनीत बिबट्या, गावात बिबट्या, गाडीवर बिबट्या, बागेत बिबट्या, हॉटेलजवळ बिबट्या. काय याचा बिबट्या. सगळीकडेच हा बिबट्या फिरतो. त्याहीपेक्षा कमाल म्हणजे या बिबट्यांच्या बायका आपल्या नवऱ्यांना असं बाहेर एकटं कसं हिंडू देतात. बिबट्यांच्या बायका, त्यांना अशी भीती कशी वाटत नाही की आपला नवरा बाहेर दुसऱ्या कोणत्या एखाद्या बिबटिणीच्या मागे मागे जाईल. आपल्या माणसामध्ये बघा बरं, एखादा नवरा जर दुसऱ्या एखाद्या कोण्या बाईबरोबर फिरायला दिसला की लगेच त्या नवऱ्याची जी बायको असेल ती धावत तिथे येते आणि घरी येऊन नवऱ्याला चांगलं खडसावून बोलते. तसं या सगळ्या ज्या बिबटिणी त्यांनी कसं आपापल्या बिबट्याला धाकात ठेवलं पाहिजे. परस्त्री माते समान असं त्यांनी रागाने त्यांच्या भाषेमध्ये नवऱ्याला सांगितलं पाहिजे. नवऱ्याकडे बघून चांगली टरकाळी फोडली पाहिजे, म्हणजे मग तो बिबट्या नवरा आपोआप सरळ होतो. असो, आता ज्या ज्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये बिबटे आलेले दिसत आहेत त्यांची धरपकड होत आहे, त्यांना जेरबंद केले जात आहे असं आम्ही ऐकत आहोत. ही चांगली गोष्ट आहे. जनमानसातील भीती तरी निघून जाईल. पण दुसरा एक प्रश्न असा निर्माण होतो की परत या बिबट्यांचे म्हणजे पुनरागमन होणार नाही कशावरून. अहो, त्यांना खायला तर मिळायला पाहिजे ना, हो की नाही. नाहीतर पुन्हा ते इकडे येणारच. पुन्हा वन्य प्राण्यांना सरकारने संरक्षण घोषित केले आहे. त्यांना मारणे हाही कायद्याने गुन्हाच आहे. या गोष्टीचाही विचार व्हावा आणि सरकारने यावर चांगला नामांकित काहीतरी तोडगा काढावा असे सरकारला सुचवून मी इथेच थांबतो मी. जय हो बिबट्या.